नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हे आहे आपला उकंडा. आपण उकंडा हे बघू शकता आणून टाकलेला आहे आणि हे बघू शकता जुना उकंडा अशा प्रकारे दिसत आहे ढेपचे शेणाचे. आणि यावर आपण प्रक्रिया करून आपल्या शेतामध्ये टाकणार आहोत. हे बघू शकता पाणी चालू आहे, पाण्यानं भिजवणं चालू आहे. तर हे अशा प्रकारे सर्व उकंडा आपण पाण्यानं भिजवून घेऊन तिकडं आपल्या टाक्या ठेवलेल्या आहेत. त्या टाक्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर, गोकर्पामृत आपण 2 टाक्यामध्ये अलग अलग करून त्याच्यावर टाकणार आहोत. एकदा दोनदा भिजवल्यानंतर या 7 दिवसामध्ये आपण कल्चर तयार होतो मग या उकंड्याला भिजवणार आहोत. आता रसायन खतावर प्रक्रिया का करणं गरजेचं आहे, तर हे बघू शकता. हे अशा प्रकारे हे असे ढेपशे हे शेतामध्ये टाकून याचं आपल्याला कोणतंही सध्या बेनिफिट आणि काय म्हणतात ते फायदा आपल्या शेतामध्ये टाकून सध्या होऊ शकत नाही. यासाठी आपण याच्यावर प्रक्रिया करणार आहोत. हे आपल्या इकडे बघू शकता गांडूळ खत प्रकल्पाचं शेड आपण करायलो. तर हे अशा प्रकारे जुना शेण त्याच्यावर प्रक्रिया करणं जरुरी आहे. आता हे बघू शकता, हे ढेपचं आहे. आता हे पाण्यामध्ये भिजल्यानंतर कशा प्रकारे फुटत आहे. तर यामुळे लवकरात शेतामध्ये याचा सध्या काही फायदा होऊ शकत नाही टाकल्यामुळे. त्यासाठी आपण ही प्रक्रिया करत आहोत. तर प्रक्रिया करताना एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर शेणखतावर प्रक्रिया तुम्ही पण करत असाल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि प्रक्रिया केल्यानंतर आणि बिना प्रक्रियेचा काय फायदा शेतामध्ये होतो याचं पण तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.